बोर्ड जरा खाली सरकलाय वाऱ्या वावदानामुळं. पाऊस येणार आहे असं वाटतंय. आणि थोडं नमस्कार पब्लिक, दत्ता भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं एकदम जोरदार स्वागत. आपली धंदा नेहमीच ठिकाणी पार्क केली, निघालंय दुकानाकडे. आता आज थोडा उशीर झाला, हुशार पण दुकान उघडलंय. काय लवकर आल्या जात असतो हुशार भाऊ आवरून राहिलं. आता आपल्याला आवरायला अजून थोड्या वेळ राहील. तर पब्लिक येतो लवकर लवकर आवरून. भेटू थोड्याच वेळात चालता बोलता. नमस्कार पब्लिक, आपलं आवरायचंच काम चालू होतं. तेवढ्यात सकाळ सकाळी आपल्याला मस्त गिऱ्हाईक झालं. हे बघा राड आहे, मस्त कस्टमर झालं. कधी कधी दुपारच्या पुढे कस्टमर होता, आज सकाळ सकाळी कस्टमर झालं. अजून तर देवपूजा करायची आपल्याला आणि काही आवरायचंय. बस एवढं सांगायसाठी आपण व्हिडिओ काढला होता. तर चला तर भेटू मग आपण थोड्याच वेळात. नमस्कार भावांनो, मस्त आहेत ना तुम्ही? मी पण मस्त आहे. तर काय नाही भावना, निवांत चालू आहे, सगळा पद्धतशीर चालू आहे. कस्टमर पण चालू आहेत, जास्त काय नाही पण थोडेफार चालू, काय विषय नाही. आणि बाकी निवांत. मग बाकी जरा बाहेर वातावरण मस्त केलंय. पाऊस येण्याची शक्यता आहे काय माहित नाही, पण एक अंदाज वाटतोय. तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवतो कसं आहे. हे असलं वातावरण आहे मस्त. हे बघा इकडं तर जबरदस्त आहे. कसं आहे मग सोन्याचं वातावरण, जबरदस्त ना. दरचा बोर्ड जरा खाली सरकलाय वाऱ्या वावदानामुळं. केव क्लिअर करून जरा बोर्ड बांधलाय. इथं माग मोत का कुवाचे निसतोय. हे मेन तारी वरून असला व्ह्यू दिसतोय मस्त जबरदस्त. कसलं वातावरण झालंय मित्रांनो, बघा जबरदस्त. पाऊस येणार आहे असं वाटतंय. आणि थोडस आहे ना पिवळसर झालंय नाही का. आता कॅमेऱ्यात किती दिसतंय नाही माहिती मला, असं थोडं थोडं पिवळं वातावरण दिसतंय. नॉर्मल मध्ये दिसत की नाही. जबरदस्त पावसाचं वातावरण झालंय इकडं. नमस्कार पब्लिक, सकाळपासून आपल्याला 2 ते 3 कस्टमर झाले सकाळीच. त्याच्यानंतर कस्टमर नाही झाले, पण दुपारी झाले होते. जेवण करून आल्यानंतर एक कस्टमर आलं होतं. नेमकं आपण थंबनेल एडिटिंग करत होतो. थंबनेल एडिटिंग केलं, फक्त सेव्ह करायचं राहिलं होतं. तेवढ्यात कस्टमर आलं, पण आपण कस्टमर केलं पण सेव्ह करायचं लक्षातच नाही राहिलं. ते अनसेव्ह झालं. त्याच्यामुळे परत अर्धा ते पाऊण तास लागला एडिटिंग करायला. त्याच्यातच वेळ गेला. म्हटलं जाऊ द्या, काय हरकत नाही. आणि मग बाकी काय विषय नाही, निवांतच बसलो. त्याच्यानंतर काय मोबाईल बघतच बसलो. आणि बाकी काय आपण आता देवपूजा केली, मस्त धूप चालू आहे हे बघा. बाकी काय विषय नाही. आजचा दिवस संध्याकाळपर्यंत तर गेलाय, अजून पुढे जायचं आहे. बाकी काही नाही. मग कस्टमर वगैरे होते ना, असं काही नाही. बघू मग, भेटू मग थोड्याच वेळात अधून मधून. तर नमस्कार पब्लिक, आपल्याला निघायला अजून तर टाइम आहे, असं काही विषय नाही. अंधार वगैरे तर पडलाय बाहेर, लाईट वगैरे लावलेले आहेत आपण. आणि तुम्हाला एक दाखवायचं होतं, मग अशी कस्टमर आलं होतं पण सायकली माग लागलं. सायकलीचं आपलं थोडं नुकसान झालंय. तुम्हाला दाखवतो काय नुकसान काय झालंय. ही चेन पडली आहे, पण तुम्ही म्हणता चेन पडली तर परत लावता येईल ती, पण ते लवकर बसत नाही. कारण आहे ना, ही बिल्डिंग तुटलेली आहे बघा. ही बिल्डिंग तुटलेली आहे कारण हे बिंगीला हे आपण ज्यावेळेस बिंगीतो ना, कारण हे पण बिंगलं पाहिजे नाही का. इथं वेल्डिंग तुटलेली आहे. कोणीतरी ना सायकल मागं पुढं करून वेल्डिंग तोडली त्याची. त्याच्यामुळे ती चेन लवकर बसत नाही. कारण बसलं तरी ते तिरका अर्ध्यावटच बसतं. आणि आपल्या रुबाबदारची सायकल थोडी खराब झाली, तिला आपण रिपेअर करू चांगलं, पण थोडा टाइम जाईल. हे असं होतं मग आता काय आहे. आणि आपल्याला कोणाला काही जास्त कस्टमरला नाही बोलतात, ठीक आहे असू द्या, आपण रिपेअर करू.
तर पण भावांनो, थोडी सायकलीची पण काळजी घ्या, आपल्या रुबाबदारची. लई जोरात जास्त पळवू नका. बाकी काही नाही, मग घेतो व्यवस्थित करून. नमस्कार पब्लिक. आजचा दिवस पण आपला पद्धतशीर गेलेला आहे, त्यात काही विषय नाही. आपलं थंबनेल एडिटिंग वगैरे कस्टमर काय थोडेच झाले, असू द्या, काही विषय नाही. एक दिवस तसा, एक दिवस असा, कस्टमर काय चालूच असतात. बाकी काय नाही, मग बाकी एकदम निवांत आहे, मजेत आहे. तुम्ही पण मजेत असताल नाही का? चला तर मग भेटू दुसऱ्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.